नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एक खास दक्षिण भारतीय पदार्थ. कर्नाटकची फेमस टॅमॅटो गुज्जू. आपल्याकडे टॅमॅटो चटणीने ओळखली जाते. करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. आंबट, गोड, तिखट अशी अप्रतिम चव असलेली ही चटणी करायला पण सोपी आहे आणि साहित्यसुद्धा कमी आहे. तर मी साहित्य सांगते तुम्हाला. चटणीसाठी कोणते साहित्य घेतलं तर मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या उभ्या काप करून घेतल्यात, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, सांबार मसाला घेतलेला आहे आणि 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, जिरी, मोहरी, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि चिंचेचा खोळ घेतलेला आहे. तर मी चिंच गरम पाण्यात भिजू घातली होती, त्याचा खोळ घेतलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करतोय. तर पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छानसं गरम झाले. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा उडदाची डाळ टाकते मी, 1 चमचा हरभऱ्याची डाळ सुद्धा टाकते. व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता जिरी, मोहरी सुद्धा टाकते. आता हिरव्या मिरच्या सुद्धा टाकूया आपण. 4 हिरव्या मिरच्या मी उभे काप करून घेतलेल्या आहे, मधनं अशी चीर दिलेली आहे त्याला. कढीपत्ता सुद्धा टाकतोय आपण. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण हिंग टाकणार आहोत. अर्धा चमचा हिंग टाकते मी. लसणाच्या पाकळ्या टाकते. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत. दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चॉप करून, ते सुद्धा टाकते. कांदा पटकन शिजण्यासाठी मीठ टाकतो आपण चवीप्रमाणे. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकू. 2 मोठे टोमॅटो लालच घ्यायचेत, पण लालसर बघून घ्यायचे, बारीक कापून घेतलेले आहेत, ते पण टाकते. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपण मसाले जे घेतलेले आहेत ते टाकते. 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, ते सुद्धा टाकते. सांबार मसाला सुद्धा टाकणार आहोत. आता 1.5 चमचा सांबार मसाला आहे. आता ह्याच्यावर तुम्ही गुळाचा खडा सुद्धा टाकू शकता. आंबट गोड खूप छान लागतं. आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडासा गुळाचा खडा नक्की टाका. मी टाकलेला नाही आहे. चिंचेचा खोळ टाकते, मला आंबटपणा आवडतो त्यामुळं टाकलेलं नाही आहे मी. थोडीशी कोथिंबीर टाकते आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. ह्याला गॅस मंद करायचा. 5 मिनिटासाठी झाकण ठेवतो. 5 मिनिटं झालेले आहे. झाकण काढते. किती छान अशी शिजलेली आहे, मस्त शिजलेली आहे. तयार झालेली आहे आपली टॅमॅटो गुज्जू. आता एक सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हे आता मी ही चटणी डोशांबरोबर खाण्यासाठी बनवलेली आहे. 2 डोसे घेतलेले आहेत करून. तर तुम्ही ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा डोशांसोबत खूपच छान लागते ही चटणी. तयार झाली आपली टॅमॅटो गुज्जू. तुम्ही ही टॅमॅटो चटणी नक्की करून घरी पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय तुम्हा सर्वांना.